Let me start with Mr. Mandave. NCCI has been instrumental in supporting industries quite actively across Maharashtra. So, from your perspective, what are the biggest opportunities currently available for Maharashtra-based industries or MSMEs especially to become globally competitive? What are the biggest opportunities that you see? I think Maharashtra is the industrial hub in entire India. But मी जसं मगाशी तुम्हाला म्हणालो, महाराष्ट्रामध्ये जी प्रगती झालेली आहे, सचिन विटकर साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे, ही काही शहरापुरती मर्यादित दिसते, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर काही प्रमाणात अशा 5, 6, 7 सिटीमध्येच प्रगती दिसते. अपॉर्च्युनिटी म्हणाल तर अपॉर्च्युनिटी सगळ्यात मोठी जर कोणती असेल तर ती कृषी प्रक्रियामध्ये आहे. त्याचबरोबर जे ऑटोमोबाईल सेक्टर, औषध निर्मिती आपण म्हणतो त्याच्यामध्ये आहे. आणि कृषीमाल प्रक्रियामध्ये अजूनही आपल्याला करण्यासारखं खूप मोठी संभावना आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला खूप काही करता येऊ शकतं. मगाशी विटकरजींनी सांगितलं त्याप्रमाणे मेजॉरिटी प्रगती ही केंद्रीकरण झाल्यामुळं त्याचं कुठंतरी विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये जो उर्वरित महाराष्ट्र आहे, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला उद्योजकीय मानसिकता पहिल्यांदा तयार केली पाहिजे. आणि ती उद्योजकीय मानसिकता तयार करायची असेल तर खूप छान विटकरजींनी सांगितलं जाता की जी 100 लोक ज्यावेळी पासआउट होतात त्यातली इतर देशामध्ये, आज विकसित देशामध्ये सगळ्यात पहिला नंबर जर्मनी, जपान, US, चीन या देशांचा लागतो. आणि तिथं 30 लोक, 35 लोक 100 पैकी बिझनेस करण्याची त्यांची मानसिकता असते, उद्योजकीय मानसिकता असते. आणि आपल्यामध्ये मात्र साधारण 2 ते 3% उद्योजकीय मानसिकतेचे असतात आणि उरलेले हे जॉब ओरिएंटेड असतात. अशा प्रक्रियेमध्ये उद्योजकीय मानसिकता जोपर्यंत आपण वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला अपॉर्च्युनिटी खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. जसं मी म्हणालो, शेतीमाल प्रक्रिया असेल किंवा ऑटोमोबाईल असेल, औषध निर्मिती असेल, टेक्स्टाईल असेल, पण ती मानसिकता जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याला एक्सपेक्टेड जो काही $5 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा या देशाची $1 ट्रिलियन महाराष्ट्राची इकॉनॉमी ही आपल्याला साध्य करता येणार नाही. राईट. यू मेन्शन अबाउट कृषी, औषध, ऑटो, पण तुम्ही जे म्हणाला उद्योजकीय मानसिकता आपल्याला डेव्हलप करायची आहे. सो आय नो देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग इनिशिएटिव्ह यू आर रनिंग अक्रॉस महाराष्ट्र, गाव तिथं उद्योजक. मला खात्री आहे हा इनिशिएटिव्ह लोकांना आवडेल, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. उद्योजकीय मानसिकतेबद्दल मी मगाशी म्हणालो, आपल्याला उद्योगाचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. एका बाजूला मुंबई आणि काही मोजकी 6-7 शहरं ही खूप भरभराट आलेली दिसतील. आणि त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत नीरज हातेकर, यांनी परवा त्यांचं मत मांडलेलं आहे आणि खूप अभ्यासपूर्ण त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर मुंबई आणि ही शहरं वगळता उरलेल्या महाराष्ट्राची स्थिती ही झारखंड आणि बिहारपेक्षा पण बदतर आहे. कारण त्याचा जर GDP काउंट केला तर ह्या 2 राज्यांच्या पेक्षा म्हणजे बिहार, झारखंड पेक्षाही आपल्याला वीक आपली पोझिशन दिसेल. याचं कारण काय आहे तर ग्रामीण भागामध्ये असलेलं दारिद्र्याचं प्रमाण किंवा जो एक प्रकारचा भकासपणा आहे तो आहे. एका बाजूला आधुनिकता, सुशिक्षितपणा, एका बाजूला सगळ्या आरोग्याच्या सुविधा, त्याचबरोबर एका बाजूला शिक्षण आणि आरोग्याची दुरावस्था ग्रामीण भागामधली. हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज, ज्याचा मी अध्यक्ष आहे, त्याचा राज्याची ही एक शिखर संस्था म्हणून काम करते,
मी अध्यक्ष झाल्यानंतर मी स्वतः एका ग्रामीण भागातून येतो, 2000 लोकसंख्येच्या गावातून. आम्ही असा संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाचं चित्र पहिल्यांदा बदललं पाहिजे आणि त्यासाठी गाव तिथं उद्योजक म्हणजे प्रत्येक गावामधला व्यक्ती किमान एका गावामधला एक व्यक्ती म्हणजे 36,000 42,000 गावं आहेत, परंतु 36,000 गावामध्ये 36,000 नवीन उद्योजक बनवायचे, ती मानसिकता बनवायची. आणि त्यासाठी प्रत्येक गावामध्ये आम्ही पहिला 4 टप्पे केलेले आहेत. एक, उद्योजकीय मानसिकता बनवणं, जसं विटकरांनी सांगितलं 100 पैकी 2 लोकांची असते. आम्ही असा बदल करतोय की किमान 100 पैकी 40-50% लोकांची मानसिकता ही उद्योजकीय होईल. तर उद्योजकीय मानसिकता करणं, विशेष करून आपण सगळे महाराष्ट्रीयन लोक आहोत, आपल्यामध्ये महाराष्ट्रीयन माणसामध्ये उद्योजकीय मानसिकता जाणीवपूर्वक घडवण्याची गरज आहे. कारण लहानपणापासून आपल्यामध्ये ते बाळकडू थोडं कमी असतं, जसं गुजरात किंवा राजस्थान किंवा अन्य ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी उद्योजकीय लहानपणाची मानसिकता दिसते ती आपल्यात कमी असते. तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा उद्योग विचार मंच स्थापन करतोय प्रत्येक गावागावामध्ये. त्याचा पायलट प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यामध्ये करतोय. 813 गावामध्ये आम्ही उद्योग विचार मंच आता स्थापन करतोय. त्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल आणि आज एखाद्याला उद्योजक व्हायचा असेल तर तो पहिल्यांदा किंवा एंटरप्रेनरशिप करायची असेल, नवीन काहीतरी बिझनेस करायचा असेल तर तो आपल्याकडे पद्धत कशी आहे, घे घोडा पे पाणी. म्हणजे आज मी झालो, उद्या परवापासून माझा उद्योग चालू झाला पाहिजे असं कधी होत नाही. किमान तुम्ही जो उद्योग करणार आहे त्याचं पहिल्यांदा तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे. तशा ठिकाणी काही 1 वर्ष 2 वर्ष जॉब केला पाहिजे आणि मग स्वतःचा उद्योग तुम्ही केला तर तो सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा प्रशिक्षण, ट्रेनिंग आणि याच मध्ये पहिल्यांदा प्रशिक्षण ट्रेनिंग मध्ये तुम्ही जर वित्तीय मदत पाहिजे असेल, शासनाच्या वेगवेगळ्या, जसं कुलकर्णीजींनी मगाशी सांगितलं की शासनाच्या बऱ्याच स्कीम आहेत परंतु त्या उद्योजकाला माहित नसतात, याची माहिती आणि तुमचा प्रोजेक्ट बँकेबल होण्यासाठी म्हणजे तो बँकेत त्याचे कंप्लायन्सेस प्रॉपर होण्यासाठी हे सगळं प्रशिक्षण आम्ही उद्योग विचार मंचामध्ये देऊ. सेकंड, वित्त पुरवठा. प्रत्येक बँक जिल्ह्याला एक लीड बँक असते, त्या असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील, यांच्या सहाय्यानं वित्त पुरवठा त्या उद्योजकाला. आणि तिसरं, मार्केट लिंकेज. आज गावाखेड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मुली खूप शिकलेल्या आहेत आणि मुलं फार तुलनेनं कमी शिकलेली आपल्याला दिसतात. तर ह्या शिकलेल्या मुलींना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, कारण आपल्या ओव्हरऑल गावच्या संस्कृतीप्रमाणे त्यांना बाहेर पडलं जाऊ देत नाही. तर गावातल्या गावात त्यांना ऍटलिस्ट घरातल्या घरात उद्योग करता यावा. परंतु उद्योग निर्माण झाल्यानंतर त्याला मार्केट लिंकेज नसतं, त्यामुळे महिला गावातल्या काही प्रोडक्शन केल्या तर पुढं त्याला मार्केट मिळत नाही. तर मार्केट लिंकेज करण्यासाठी डीलर, सब डीलर, डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर आणि एकत्रितपणाने सगळ्याचा क्लस्टर करून त्याची विक्री, यासाठी आम्ही मार्केट लिंकेज. आणि बिझनेस जे एक्झिस्टिंग करतात यांच्यासाठी आम्ही क्लस्टर, असे टोटल 4 टप्पे आम्ही केलेले आहेत. आणि गाव तिथं उद्योजक या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मी स्वतः सगळीकडे हा नारा देतोय की आतापर्यंत आपण हरित क्रांती केली, धवल क्रांती केली आणि आता महाराष्ट्रातून या संपूर्ण देशामध्ये ग्राम उद्योग क्रांती होईल अशी मी सातत्यानं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आम्ही गावागावात उद्योग करण्याचा, गावागावात उद्योग चालू करण्याचा प्रयत्न करतोय. उद्योग नाही करणे, उद्योग करणे वेगळ्या अर्थाने घेऊ नका. काय तुमचे उद्योग काय अशा अर्थाने घेत नाहीये, बरेच उद्योग चाललेत अशाही अर्थाने घेत नाही. ओके, खूपच छान पर्स्पेक्टिव्ह दिला तुम्ही. मला वाटतं ग्राम उद्योग क्रांती हा एक आपण आजच्या या इनसाइट ब्राईट समिट मधला एक खूप छान टेक अवे आपण घेऊन जाऊया, नक्की बघूया. आणि तुम्ही जे 40 ते 50% सांगताय हे जर अचीव झालं आणि त्यात तुम्ही सांगताय की मुलींचं पर्सेंटेज शिक्षणाचं जास्त आहे, या जर 2 गोष्टी कंबाईन केल्या तर मला तर वाटतं की आपल्या देशाला खूप चांगलं फ्युचर आहे. 4 गावामध्ये एक तर पहिल्यांदा इनोव्हेशन आयडिया खूप आहे. तुम्ही बघा, तुम्ही बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल. निलेश जे आहेत, मंगेश जे आहेत, आंबेडकर साहेब आहेत, माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहित आहे कारण त्यांनी कव्हर केलेलं आहे. भले मंगेशजी आज वेगळ्या रूपात असतील परंतु पहिला पत्रकार होते, त्यामुळे त्यांनी गावाखेड्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत बातम्या. गावामध्ये टॅलेंट खूप आहे, गावामध्ये इनोव्हेशन खूप आहे. गरज आहे त्यांना कुणीतरी मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांना एक्सपोजर देण्याची. तर चेंबरचा उद्देशच हा आहे की आमचा त्याला एक्सपोजर देणं. दुसरं, महिला बचत गट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी, ह्या 3 घटकांना जर आपण पुढे आणलं आणि चौथा सेवा म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड. आज जर तुम्ही एखाद्या खेड्यात गेला तर बघाल
की एखादा प्लंबर असला, इलेक्ट्रिशियन असेल तर त्याच्या घराभोवती 15-20 लोक थांबलेले असतात गावाकडे, कारण एकच इलेक्ट्रिशियन असतो आणि प्रत्येक जण म्हणत असतो माझ्या घरी चल, माझ्या घरी चल. अशी परिस्थिती गावाकडे आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर मध्ये सुद्धा खूप मोठी संधी आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि महिला बचत गट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्या 4 गोष्टी जर आपण गावामधल्या फोकस केल्या तर खूप मोठी ग्रामोद्योग क्रांती होऊ शकते असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच.